नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा चालू आहे। त्यातच निदान 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री बनवा शिंदेनी शहा यांच्याकडे केली मागणी। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हे आज ठरणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री पद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी 28 नोव्हेंबर पर्यंत कसोशीने प्रयत्न केले होते असे समोर येत आहे। यासाठी त्यांनी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निदान पहिल्या 6 महिन्यासाठी तरी मला मुख्यमंत्री बनवा अशी कळकळीची विनंती केल्याचे समोर येत आहे। महायुतीला प्रचंड बहुमत असले तरी 11 दिवस उलटूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवता आले नाही। यामागे शिंदेंनी आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून केलेले प्रयत्न कारण ठरले आहेत। शिंदेंच्या मागण्यांमुळे भाजपाला मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करता आलेले नाही। बहुमताच्या जवळ जागा निवडून आल्याने भाजपाला मुख्यमंत्री पद कोणासाठी सोडायची नाही, तर शिंदेंनाही आपल्या नेतृत्वात एवढे बहुमत मिळाले असताना मुख्यमंत्री पद सोडायचे नव्हते। त्यामुळे भाजपाने शिंदेंचा दावा फेटाळला असून भाजपाचाच मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट केले आहे। भाजप पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी तयार होत नसल्याने पाहून शिंदेने आधी भाजपाला बहुमत आले तर तुम्हालाच मुख्यमंत्री करणार असा भाजपाने शब्द दिलेला याची आठवण करून दिली आहे। यावर भाजपने तुम्ही भाजप अध्यक्षपदावर असल्याचा विचार करा आणि सांगा असे उत्तर दिले। यानंतर शिंदेंनी जास्त नको निदान पहिल्या 6 महिन्यासाठी तरी मला मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली आहे। यावर भाजपच्या हायकमांडने तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री केले तर चुकीचा पायंडा पडेल असे सांगितले। तसेच 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री करायची कोणतीही सिस्टीम नाही, हा चुकीचा निर्णय असेल आणि प्रशासनावरही याचे विपरीत परिणाम होतील असे सांगत शिंदेने ही देखील मागणी फेटाळण्यात आली। डिजिटल न्यूज 18 या बैठकीशी संबंधित राजकीय नेत्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे। या नेत्यानुसार ही बैठक 28 नोव्हेंबरला झाली होती। यामध्ये शिंदेंनी आपल्याला मुख्यमंत्री करावे अशी मागणी लावून धरली होती। यावर भाजपा नेतृत्वाने शिंदेंना एकाच वाक्यात मुख्यमंत्री पदाची मागणी नको असे सांगितले। तुम्ही स्पष्ट बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला का असा सवाल भाजपाने विचारला होता। यावर शिंदे शांत राहिल्याचे या नेत्यांनी सांगितले आहे। धन्यवाद।